पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी हे तिथे खूप अशा वारकरी शिक्षण संस्था आहेत. देवाची आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज यांचं खूप मोठं मंदिर आहे आणि तिथं खूप मोठ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत. तिथे लोक आपली मुलं मुली शिक्षण करण्यासाठी, चांगले संस्कार मिळण्यासाठी टाकतात. मग अशा एक संस्थामधील ही एक घटना आहे. तिथे एक 13 वर्षाची मुलगी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिकत होती. तिथे एक महाराज शिकवत होते. ते वरून महाराज पण असले तरी मधून भक्षक होते असं म्हणता येईल या घटनेवरून. त्यांची नजर ही वाईट होती. जेव्हा जेव्हा त्याला त्या मुलीसोबत भेटण्याची, कधीतरी टकरायची संधी भेटायची तेव्हा तो बॅड टच करायचा, नको त्या ठिकाणी टच करायचा आणि अनैतिक संबंधसुद्धा करायचा. एकदा अशीच ही घटना ती मुलगी सहन करत राहिली. सहन यासाठी करत राहिली की आपलं शिक्षण बंद होईल, आपली परिस्थिती गरीब आहे, आईवडिलांचं नाव बदनाम होईल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती मुलगी हे सहन करत राहिली. कोण आहे ती मुलगी, कोणती आहे ती शिक्षण संस्था, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मोटिवेशन करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर ही घटना आहे. हा प्रकार सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत असाच घडत राहिला. 4 महिने हा प्रकार बार घडत होता. तिथे एक 13 वर्षाची मुलगी होती. त्यांचे गुरु एक महाराज होते. ते त्या मुलींना जिथे जिथे एकटी दिसेल तिथे तिथे पकडायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी टच करायचे आणि तिचा विनयभंगसुद्धा करायचा. ती तरुणी सगळं सहन करायची कारण भीती होती आपल्या शिक्षण बंद होण्याची. तिला भीती होती आपल्या आईवडिलाची बदनाम होण्याची आणि त्याचाच तो गैरफायदा घेत राहायचा. मजबुरीचा गैरफायदा घेत असल्यामुळं असंच एके दिवशी 23 जानेवारी 2024 रोजी त्याने असंच केलं. तिला नको त्या ठिकाणी, नको त्या जागी टच केलं आणि अनैतिक संबंध सध्या केले. तर ही घटना त्या मुलीने आपल्या आईला सांगितली. आपल्या आईला सांगितल्यानंतर तिने त्यांच्या वडिलाला सांगितली आणि वडिलाला सांगितल्यामुळे ते दोघे त्या शिक्षण संस्थांमध्ये गेले. आपल्या मुलींना घेतले. काही न बोलता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर त्यावर कारवाईसुद्धा केली. तर पोलीस स्टेशनने कसलीही विचार न करता त्या महाराजांना ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्यांना कठोरशी कठोर कारवाईसुद्धा त्यांच्यावर केली. आता ही जी संस्था आहे, ही संस्था आळंदीमध्ये चारोळी खुर्द या ठिकाणी रस्त्यावर आहे. चारोळी खुर्द तेथील आसपासच्या लोकांनी सुद्धा त्या महाराजावर कठोर कारवाई करण्याचे आदेश या पोलीस स्टेशनला दिलेले आहेत आणि ज्यांची मुलं मुली त्या शिक्षण संस्थांमध्ये होते त्यांच्या पालकांनीसुद्धा त्यांना कठोर शिक्षा व्हावी हे सांगितले आहे. कारण अशा काही लोकांमुळं चांगल्या शिक्षण संस्था, महाराजांच्या शिक्षण संस्था बदनाम होण्याचं काम अशा काही 2-4 लोकांमुळं होतं. त्यामुळे लोकांना संतापाचं वातावरण पसरलेलं आहे. या स्टोरीमधून आपल्याला कोणाची भावना किंवा कोणाचं मन दुखवणं नाही, तर या स्टोरीमधून झालेल्या सत्य घटनेमधून काहीतरी बोध घेता येईल किंवा समाजामध्ये जे घडतंय ते सत्य बाहेर काढण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला जर अशा स्टोरी आवडत असतील किंवा अजून अशा स्टोरीसाठी तुम्ही आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.